आज आपला विषय आहे ख्रिसमस म्हणजे वचनाप्रमाणे होऊ देणे। प्रियानो, आज आपण ख्रिसमस साजरा करत आहोत। अनेक प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आपण ख्रिसमस साजरा करत आहोत। काही लोक एकमेकांना भेट देत आहेत, काही लोक एकमेकांना त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत आणि या पद्धतीनं आपण ख्रिसमस साजरा करत आहोत प्रियानो। पण आज मला तुम्हाला सांगू द्या, जो ख्रिसमस आहे तो आहे वचनाप्रमाणे होऊ देणे। ख्रिसमस म्हणजे वचनाप्रमाणे होऊ देणे। जसं प्रियानो आपण पाहतो, ख्रिसमस म्हटलं की आम्हाला आठवतं की मरिया, योसेफ आणि गवाणीमध्ये असलेला येशू आपल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येतो प्रियानो। आज मला तुम्हाला सांगू द्या की जी मरिया आहे तिच्याकडे ज्यावेळेस देवदूत येतो, तिला जो गॅब्रिएल देवदूत आहे तो तिला सांगतो की तुझ्या पोटी पवित्र आत्म्याची छाया तुझ्यावर होईल आणि तुझ्या पोटी पुत्र जन्मेल, त्याचं नाव इमॅन्युएल, आम्हाबरोबर देव हे असेल। आणि हे सांगितल्यानंतर ती मरिया, तिला आश्चर्य वाटतं की अरे हे कसं काय होऊ शकेल, मी तर कुमारी आहे आणि माझ्या उदरी कसं काय पुत्र जन्माला येईल, तिला आश्चर्य वाटतं प्रियानो। पण त्या ठिकाणी गॅब्रिएल देवदूत जो आहे तो तिला सांगतो आणि प्रियानो, जे काही देवदूत तिला सांगत आहे ती काय करते, ते ऐकते आणि त्याला सांगते की देवाच्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे। ते वचन आपण वाचूया प्रियानो। आपण बघूया लूक याचा पहिला अध्याय आणि 38वे वचन काय सांगतं बघा। त्या ठिकाणी मरिया म्हणते देवदूताला, तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो। मग देवदूत तिचपासून निघून गेला। या ठिकाणी मी पाहतो प्रियानो, मरियेनं जे काही देवाची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी ती तिनं काय केलेलं आहे, स्वतः पुढाकार घेतलेला आहे। देवाच्या वचनाप्रमाणे होऊ देण्यासाठी तिनं म्हटलेलं आहे प्रियानो। आणि देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण स्वतःच्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी ती तयार झाली। तिनं कुठल्याही इतर गोष्टींचा विचार केला नाही की लोक मला, कारण पूर्वीच्या काळी प्रियानो ज्यावेळेस कुमारी गर्भवती राहायची त्यावेळेस काय व्हायचं, तर लोक दगडाने त्या व्यक्तीला मारून टाकायचे, त्या महिलेला, त्या स्त्रीला मारून टाकत होते। पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, सगळे काही इतका काही त्रास होता, तिला समोर हे स्वतःचं मरण देखील दिसलं असेल प्रियानो, पण तरी देखील तिनं एक विचार केला की देव मला जे सांगत आहे ते मी करण्यासाठी तयार झालं पाहिजे। प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही ख्रिसमस साजरा करत आहात, त्याचबरोबर वचनाप्रमाणे ख्रिसमस साजरा करा। नक्कीच परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करेल। मला तुम्हाला सांगू द्या, आपण ख्रिसमस साजरा करत असताना आपण पहिली गोष्ट करतो म्हणजे सण आलेला आहे तर आम्ही काय करतो, आपल्या घराची साफसफाई करतो। आज घराची साफसफाई करून झाली असेल तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला करायची आहे आणि ती म्हणजे आमच्या अंतःकरणाची साफसफाई आम्हाला करायची आहे प्रिया। आपल्या अंतःकरणामध्ये जर काही द्वेष असेल, राग असेल, मत्सर असेल, द्वेष भाव, तटफूट कुठल्याही गोष्टी असतील प्रियानो, तर आज आम्हाला त्या काढून टाकायच्या आहेत आणि आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे आमचं हृदय स्वच्छ ठेवायचं आहे। त्या अंतःकरणाला आम्ही जपायचं आहे प्रियानो, कारण आपण नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 23वे वचन काय सांगतं, त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला सांगतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे। आज ख्रिसमस साजरा करत असताना आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे साजरा तो आम्ही करूया प्रियानो आणि आमचं अंतःकरण आम्ही स्वच्छ करूया। जसं आम्ही सण आलेला आहे आणि आम्ही आमच्या घराची साफसफाई केलेली आहे, आम्ही आमचं घर सजवलेलं आहे, त्याच पद्धतीनं आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ करूया आणि आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या वचनं आम्ही साठवून घेऊया प्रियानो। अशा पद्धतीनं हा ख्रिसमस आम्ही साजरा करूया। आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की घराची साफसफाई झाल्यानंतर आम्ही फराळ बनवतो, म्हणजे गोडधोड खायला बनवतो, जेणेकरून आपण घरामध्ये देखील खाऊ आणि इतर लोकांना देखील आम्ही ते देऊ, यासाठी आम्ही काय करतो, फराळ बनवतो। आज मला तुम्हाला सांगू द्या, या फराळाबरोबर
जे गोडधोड आम्ही खायला आमच्या घरामध्ये बनवतो, इतर लोकांना देण्यासाठी बनवतो, याच्याबरोबर देवाचं वचन जे मधापेक्षा गोड आहे ते वचन आम्ही लोकांना देऊया प्रियानो, जेणेकरून या वचनाद्वारे त्या लोकांच्या जीवनातील समस्या, अडचणी, दुःख निघून जाईल प्रियानो, आरोग्याच्या समस्या निघून जातील. कारण देवाचं वचन सांगतं, आपण परत नीतिसूत्रे याचा 4 अध्याय आणि 20 ते 22 वचन आपण वाचून बघूया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जर आम्ही वचनाकडे लक्ष लावतो, देवाचं वचन नीतिसूत्रे 4:20 ते 22 मध्ये सांगतं, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. आज प्रियानो, ख्रिसमस साजरा करत असताना आम्ही या 2 गोष्टी करूया. एक, आमचं अंतःकरण आम्ही स्वच्छ करूया आणि दुसरी गोष्ट आहे की मधापेक्षा जे गोड देवाचं वचन आहे ते आम्ही इतर लोकांना देऊया प्रियानो. आणि नक्कीच तुमच्या फराळापेक्षा जर देवाचं वचन तुम्ही लोकांना दिलं तर त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद येईल प्रियानो, खूप मोठा आनंद येईल आणि ते लोक खूप आशीर्वादित होतील, कारण त्यांना येशू ख्रिस्त मिळेल. जो येशू ख्रिस्त, देवाचं वचन सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि ते लोक देखील तुमच्याद्वारे, तुमच्या माध्यमातून, तुमच्या मध्यस्थीच्याद्वारे ते लोक येशू ख्रिस्ताकडे येतील, येशू ख्रिस्ताची त्यांना ओळख होईल आणि प्रियानो, आशीर्वादाचं कारण तुम्ही देखील ठराल. ती लोक देखील आशीर्वादित होतीलच देवाच्या वचनाद्वारे, त्याच्याबरोबर परमेश्वर तुम्हाला देखील आशीर्वादित करू प्रियानो. तर या ख्रिसमसला आपण सण साजरा करूया, तो आहे देवाच्या वचनाप्रमाणे. ख्रिसमस साजरा करूया देवाच्या वचनाप्रमाणे. पहिली गोष्ट आहे की आम्हाला काय करायचं आहे, आमचं अंतःकरण स्वच्छ करायचं आहे. जे काही अंतःकरणामध्ये आमच्या भरलेलं आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला काढून टाकायच्या आहेत प्रियानो. कारण देवाचं वचन मत्तय 23 मध्ये सांगतं बघा, आपण वाचूयात ते वचन. मत्तय 23, 25 आणि 26 वचन. 25-26 वचन सांगतं, अहो शास्त्र्यानो, अहो परुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम याने भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. आपलं अंतःकरण प्रियानो परमेश्वर पाहतो. आम्ही किती सजलेले आहोत, आम्ही ख्रिसमस दिवशी खूप सजून धजून येतो, आम्ही किती सजलेले आहोत हे परमेश्वर नाही बघत, तर परमेश्वर बघतो की आमचं अंतःकरण किती स्वच्छ आहे. आणि त्यामुळं या ख्रिसमसला आम्ही हा ख्रिसमस असा साजरा करूया की देवाच्या वचनाप्रमाणे वागून आम्ही ख्रिसमस साजरा करूया प्रियानो. पहिली गोष्ट आहे की आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ करूया. दुसरी गोष्ट आहे की आम्ही लोकांना वचन देऊया प्रियानो आणि नक्कीच परमेश्वर याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये काम करेल.